वसई येथील ससूपाडा परिसरात राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघात झालाय। कंटेनर, 2 कार, टेम्पो, बस आणि पिकअप अशा एकूण 6 वाहनांची साखळी धडक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। अपघातामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। अपघात इतका गंभीर होता की काही वाहनांमध्ये चालक अडकले होते। स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली। सुदैवाने जीवितहानीबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाहीये। दरम्यान या ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि दुर्लक्षित सर्व्हिस रोड यामुळे हा भाग ब्लॅक स्पॉट बनल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत असून पुढील तपास पोलीस करतायत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूपाडा येथे जिथे काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, अगदी तिथेच मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 6 वाहनांची धडक झालेली आहे। या वाहनांमध्ये 2 कार, 1 बस, 1 टेम्पो, 1 कंटेनर आणि 1 पिकअप अशी अपघात वाहने आहेत। आणि या अपघातामध्ये एक वाहन चालक एका टेम्पोमध्ये अडकून होता, त्याला सुखरूप बाहेर काढण्याचं काम तेथील स्थानिक आणि तसंच वसई शाखा वाहतूक पोलीस यांनी सुद्धा घटनास्थळी पोहोचून या जखमींना बाहेर काढलेलं आहे आणि त्यासोबतच वाहतूक सुरळीत करण्याचं काम चालू आहे। परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ह्या प्राधिकरणावर खरं हे जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत, कारण येथे होणाऱ्या अपघातांची कारणं ब्लॅक स्पॉट्स ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जबाबदारी असते, कारण ह्या ब्लॅक स्पॉट्समुळे हे अपघात होतात आणि ह्या अपघाताचं कारण अनेक असू शकतात, परंतु प्रामुख्याने हे असू शकतं की येथील असलेले अपूर्ण सर्व्हिस रोड। खरं म्हणजे अपघात होत राहतात, पण अजूनपर्यंत कुठलंही प्रशासन यावर गंभीर दखल घेत नाही आहे, अशी आम्हाला शोकांतिका आहे। आणि आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जागे होणार का ह्याचा आम्ही सवाल विचारतो आहे।